तुम्हाला हे सांगतो, यशवंतराव चव्हाण जशी त्यांना भेटायला जायची तसे क्रांतिसिंह नाना पटेलही त्यांना भेटायला बरं, हे जायचे. आणि त्याचा मी साक्षीदार आहे. नाना पटेल अनेक वेळा आमच्या घरी यायचे आणि मग ते आईसाहेबांच्याकडे घेऊन जायचे. आणि या सगळ्या ह्याच्यातून त्यावेळेला ही चारही भाऊ अदालतवाड्यात राहत होते. म्हणजे उदयनराजेंचं जे आज उदयनराजे शिवेंद्रराजे वेगळे राहतात त्यांच्यातला संघर्ष तो त्या काळात काही संघर्ष नव्हता. हे चारही भावंड, ही बहिणी राम लक्ष्मणासारखी राहतात. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न वगैरे म्हणतात तसं तसे. म्हणावर का, असे ते एकत्र खूप छान फॅमिली होती. बाळासाहेबांना मला सांगितलं, अरे असंच झालं ना, आपल्याला जायचं. मग आम्ही 4-5 मारवाडी चौकात येऊन थांबलो. त्यांची गाडी आली, त्या गाडीत बसलो आणि आम्ही खंबाडी घाटात गेलो. तर आम्ही थांबा मनोस्तोपर्यंत हा वाघ दरीतनं खाली उतरला. बसूच हो, अंधार सगळा. असे दिवाळीचे दिवस होते. दिवाळीच्या वेळेलाच ते ॲक्सिडेंट झालेलं आहे. आणि तिथनं ते लोक त्याच्याबरोबर काही उतरली आणि ते सगळे जखमींना बाहेर काढणं, हे करणं. आणि त्यांनी तिथं त्यावेळेला केलं. 100 यांची झाली की आमची 2 किंवा 3 व्हायची. असं तो रेशो चाललेला होता. म्हणजे दारुण पराभव. दारुण म्हणजे त्यावेळेला महाराष्ट्र देशातल्या विक्रमी मताने ते निवडून आले. म्हणजे देशात 1 नंबरनं देशात एक नंबरने ते निवडून आले. नमस्कार, मी विनोद कुलकर्णी. आरसपाणी पॉडकास्ट चॅनलला आपला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यामुळं आपल्याला यूट्यूबनं मेंबरशिपचा ऑप्शन दिलेला आहे आणि आपण आता आरसपाणी पॉडकास्ट चॅनलचे मेंबरसुद्धा होऊ शकता. आणि आपण जर मेंबर झाला तर आपल्याला एक चांगलं बळ ह्या चॅनलला मिळू शकतं. आणि हे जर बळ मिळालं तर अधिक नवीन प्रयोग आपल्याला करता येतील. आणि ह्या प्रयोगासाठी आपण आरसपाणी पॉडकास्ट चॅनलच्या पाठीशी राहावं. आपल्याला जे मेंबरशिप घेणं शक्य आहे ती मेंबरशिप घ्यावी आणि आरसपाणी चॅनलला आपला पाठिंबा द्यावा. सक्रिय सहभाग हे चॅनल मोठं करण्यामध्ये आपण द्यावा अशी विनंती करतो. आपण आज पुन्हा एकदा भेटतोय ते राजघराण्याचं राजकारण ह्या विषयावर बोलण्यासाठी. आपल्याला राजघराण्याच्या राजकारणाविषयी प्रचंड उत्सुकता आहे. कारण राजघराणं राजकारणात कसं आलं हा उत्सुकतेचा विषय आहे आणि आपल्या अस्मितेचा सुद्धा विषय आहे. इंग्रजांनी राजघराणं आपलं बाजूला ठेवलेलं होतं राजकारणापासून. राजघराणं कसं राजकारणात येणार नाही ह्याचं अत्यंत कसोशीनं नियोजन इंग्रजांनी केलेलं होतं. पण इंग्रजांचा कालखंड गेल्यानंतरसुद्धा राजघराण्याला राजकारणात येण्यासाठी फार काळ प्रतीक्षा करावी लागली किंवा वाट बघावी लागली. अनेक घडामोडी मध्यंतरीच्या काळात घडल्या. पण त्याला वेगवेगळ्या विचारांचे लोक कारणीभूत आहेत. म्हणजे जे सत्तेत आहेत ते सुद्धा कारणीभूत आहेत आणि जे सत्तेत नाहीत ते सुद्धा कारणीभूत आहेत. म्हणजे कुणालाच राजघराणं राजकारणात नको होतं, राजघराण्यानं राजकारणात येऊ नये अशी राजकारणात असलेल्या लोकांची इच्छा होती. आणि त्यामुळे राजघराणंही बाजूला पडत गेलं. राजघराण्याचा राजकारणात सक्रिय प्रवेश होण्यापूर्वीची सगळी परिस्थिती कॉम्रेड किरण माने यांनी आपल्याला सांगितली. कॉम्रेड किरण माने ह्याच्याविषयी अधिकारवाणीनं बोलू शकतात कारण ते इतिहासाचे अभ्यासकसुद्धा आहेत आणि राजघराण्याच्या राजकारणातल्या प्रवासाची सोबतीसुद्धा आहेत. म्हणजे उदयनराजेंच्या सुरुवातीचा जो राजकारणाचा कालखंड आहे तो कालखंड म्हणजे संघर्षाचा कालखंड असेल तो सगळा कालखंड कॉम्रेड किरण मानेंनी उदयनराजेंना साथ दिलेली आहे. आणि ज्यानंतर उदयनराजेंचा यशस्वी प्रवास झाला त्यामध्ये सुद्धा किरण मानेंचा सहभाग राहिलेला आहे, वाटा राहिलेला आहे. आणि हे सगळं राजकारण त्यांनी अत्यंत जवळून बघितलेलं आहे. राजघराण्याच्या राजकारणाची वाटचाल आणि किरण मानेंचा सहभाग हा जवळपास 50 वर्षाचा पट डोळ्या देखत त्यांच्या घडलेला आहे. ते प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत ह्या प्रवासाचे. त्यामुळे किरण मानेंकडून हा इतिहास जाणून घेणं हा एक आपल्यासाठी ऐवज ठरेल किंवा दस्तऐवज ठरेल आणि तो आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. किरण मानेंनी सुमित्रा राजेंपर्यंत आपल्याला सगळा प्रवास सांगितला. सातारा जिल्ह्यातले धनंजय कुपर यांचं राजकारण सांगितलं. ते महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्यानंतर यशवंतराव चव्हाणांनी राजकारणात कसा भाग घेतला ते सांगितलं त्यांनी आपल्याला. राजघराणं राजकारणात येण्यापूर्वी सुमित्राराजे सक्रिय होत्या पण त्या समाजकारणात सक्रिय होत्या आणि त्यांनी राजकारणात यायचं नाही असं ठरवलं होतं आणि ते शेवटपर्यंत कसं पाळलं हेही सांगितलं. राजघराणं राजकारणात नव्हतं
किंवा कुठेही पटलावर नव्हतं तरी महाराष्ट्राच्या जनतेचं प्रेम त्यांच्यावर प्रचंड होतं. त्याचा एक अनुभवसुद्धा त्यांनी मागच्या भागामध्ये आपल्याला सांगितलेला आहे. आता प्रत्यक्ष राजघराण्याचं राजकारणात प्रवेश कसा झाला याविषयी आपण बोलणार आहोत. आणि उदयनराजेंचे जे वडील आहेत प्रतापसिंह राजे, ज्यांना आपण दादा महाराज म्हणून साताऱ्यात आज ओळखलं जातं, त्या प्रतापसिंह महाराजांनी पहिली निवडणूक कशी लढवली, राजकारणात प्रवेश करावा असं त्यांच्या मनाला का वाटलं, प्रतापसिंह राजे नेमके कसे होते, प्रतापसिंह महाराजांवर सातारच्या जनतेचं प्रेम किती होतं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला किरण मानेंकडनं जाणून घ्यायची आहेत. कारण किरण मानेच आपल्याला त्याविषयी सांगू शकतील. कारण ज्येष्ठ मंडळी किरण मानेपेक्षा आजही साताऱ्यात अनेक आहेत, पण प्रत्यक्ष तो राजकारणाचा प्रवास करणारी जी मोजकी मंडळी आहेत, मोजकी म्हणजे मोजकी नाहीतच, आता किरण माने हे एकमेवच आहेत असं काही नाही आहेत अजून. हां, पण तेवढं ते बोलू शकतील किंवा सांगू शकतील अधिकारवाणीनं असं मला वाटत नाही. म्हणजे ज्येष्ठत्वानं त्यांच्यापेक्षा अनेक वयानं मोठी माणसं सातारा शहरात आहेत, पण किरण मानेने एवढा अनुभव असलेला माणूस नाही. माने सर, आपण आम्हाला वेळ दिला. मी पुन्हा एकदा दुसऱ्या भागामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. मी आपला आभारी आहे, दर्शकांचाही आभारी आहे की आपला एपिसोड अतिशय मन लावून सगळे ऐकतात. तर आपण प्रतापसिंह महाराजांविषयी बोलत होतो की प्रतापसिंह महाराज नेमके कसे होते, काय होते, त्यांचा स्वभाव कसा होता. तर तुम्ही थोरल्या साहेबांच्याबद्दल बोललात हो. की त्यांनी असं ठरवलेलं होतं की राजकारणात आपल्याला यायचं नाही. पण हे खरं नाही. बरं, खरं हे आहे की त्यांची राजकारणात यावेळी धारणाच नव्हती, बरोबर आहे. ठरवण्याचा प्रश्नच नव्हता, त्याचा स्वभावच नव्हता. त्या एक घरंदाज सुसंस्कृत, म्हणजे खानदानी म्हणण्यापेक्षा एक सुसंस्कृत महिला होत्या, बरोबर बरं का. आणि त्यांना एक माहीत होतं की आपल्याकडे जबाबदारी महाराष्ट्राची आईसाहेब म्हणून आहे. बरोबर लोक आपल्याकडे आईसाहेब म्हणून बघतात, बरोबर. आणि हा दर्जा आपल्याला टिकवला पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला निवडणुकीच्या ह्याच्यात पडून आपण हे करायचं नाही. तुम्हाला हे सांगतो, यशवंतराव चव्हाण जशी त्यांना भेटायला जायची तसे क्रांतिसिंह नाना पटेलही त्यांना भेटायला बरं, हे जायचे. आणि त्याचा मी साक्षीदार आहे. नाना पटेल अनेक वेळा आमच्या घरी यायचे आणि मग ते आईसाहेबांच्याकडे घेऊन जायचे. आईसाहेबांना त्यांच्याबद्दलही तितकाच जिव्हाळा होता. जेवढा ते यशवंतराव खूप मानत होते नाना पाटलांना की तुमच्यामुळे तर हे सगळं आम्ही बघतोय. म्हणजे एक मुद्दा सांगतो, नाना पाटील 1976 साली जेव्हा वारले त्यावेळेला त्यांचा अस्थिकलश साताऱ्यात आणलेला होता. त्या अस्थिकलशाच्या मिरवणुकीमध्ये अग्रभागी सुमित्राराजे होत्या आणि त्यांनी नाना पाटील स्मृती स्मारक समितीचं अध्यक्षपद भूषवलेलं. वा, हे सातारकरांना आज माहिती नाही. इतकं त्यांना नाना पाटलांच्या बद्दल 42च्या लढ्याबद्दल प्रेम. त्या म्हणायच्या. मी लहानपणी ऐकलेलं आहे की अहो क्रांतिसिंह, आम्ही प्रत्यक्षात भाग घेऊ शकलो नाही, आमच्या काही मर्यादा होत्या, पण तुम्ही जे केलं ते शिवाजी महाराजांच्या कार्यालाच अनुसरून केलं, त्यांच्याच प्रेरितनं केलं, त्याबद्दल आम्हाला तुमच्याबद्दल खूप आदर आहे, अशा त्या बोलायच्या. वा. तर मूळ मुद्दा असा आहे की त्यांना त्यांची ती राजकारण येण्याची अशी धारणा नव्हती. त्यांनी सामाजिक कार्य, महिला उपयोगी काही उपक्रम राबवणे आणि धार्मिक कार्य याच्यामध्ये ते गुंतून राहायचे. तुम्हाला सांगितलं आश्चर्य वाटेल, त्यांचा बराचसा काळ देवधार्मिक ह्याच्यामध्येच जायचं, बरोबर. सकाळचा वेळ वगैरे. आणि या सगळ्या ह्याच्यातून त्यावेळेला ही चारही भाऊ अदालतवाड्यात राहत होते. म्हणजे उदयनराजेंचं जे आज उदयनराजे शिवेंद्रराजे वेगळे राहतात, त्यांच्यातला संघर्ष तो त्या काळात काही संघर्ष नव्हता. हे चारही भावंड, ही बहिणी राम लक्ष्मणासारखी राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न वगैरे म्हणतात तसं म्हणावर का, असे ते एकत्र खूप छान फॅमिली होती. आणि या ह्याच्यामध्ये थोरले प्रतापसिंह असल्यामुळं आणि यांची सगळ्या बाजूनं आर्थिक नाकेबंदी केलेली होती. खरं सांगायला काय हरकत नाही, काँग्रेस जणांनी गोड बोलून हे करून त्यांची आर्थिक नाकेबंदी केलेली होती. हळूहळू मग थोरले आईसाहेब, नंतर तुमचे अभिषेक राजे, नंतर आईसाहेब कल्पनराजे यांनी ती आर्थिक कोंडी मोडत आणली, नाहीतर यांची आर्थिक कोंडीही केलेली होती. त्या याच्यामध्ये यशवंतराव चव्हाणही इथल्या काही म्हणजे पतंगराव कदम असतील किंवा यशवंतराव मोहिते असतील यांना सांगून प्रतापसिंहांची वर्णी महामंडळाचे सदस्य म्हणून लावली, ज्याला आपण एस टीचे बोर्ड मेंबर म्हणतो. म्हणजे तसा पदार्पण एस टी बोर्ड मेंबर म्हणूनच झालेलं आहे प्रतापसिंह महाराज. प्रतापसिंहांचं राजकारणात म्हणा किंवा सत्तेच्या ह्याच्यात म्हणा, एस टीचे बोर्ड मेंबर म्हणून त्यांचं पदार्पण झालेलं आहे. आणि त्यावेळेला त्यावेळच्या कायद्यानुसार बोर्ड मेंबरला राज्यमंत्र्याचा दर्जा होता. बरोबर. लाल दिवेची गाडी होती. आणि हे सगळं प्रतापसिंह महाराजांना मिळालेलं होतं. आणि प्रतापसिंह महाराज राज्यमंत्री म्हणून त्यावेळेला साताऱ्यात वावरत होते.
पण हे जरी करत असले तरी त्यांची ती जोंगा गाडी आहे, त्यांना गाड्याचा भयंकर शौक बरं का. परत तुम्हाला सांगतो त्यांची एक जीप अशीच त्यांनी बनवली, याच्यावर त्यांचा भरता जीव बरं का. आणि एस टी महामंडळाची जर काय एखादी लक्झरी बस असेल त्यावेळेला ह्या तुमच्या एशियाड वगैरे काय अशा नव्हते, लक्झरी बसेस यायच्या, साधी गाडी आणि आराम गाडी म्हणजे लक्झरी बस. ही लक्झरी बस आल्यानंतर सातारा डेपोला पहिले ते गावातून एक चक्कर मारायची बरं का. आणि महाराज आले करून सगळी तरुण पोरं लहान पोरं त्यांच्या पाठीमाला आहे. आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे मोती चौक असो, देवी चौक असो, पुढे तुमचा कामणेवध असो, खालचा शेटी चौक असो, प्रत्येक ठिकाणी ते गाडी थांबवायची आणि सगळी पोरं त्या लक्झरी बसमध्ये बसवायची आणि फिरायची. लोक म्हणा असं का करतात, ते सरळ उत्तर द्यायची, अहो ह्या लक्झरी बसमध्ये ही पोरं कशाला फिरतात माझी, बसू दे की ते आरामशीर गाद्यावरनं त्यांना. आणि असं करता करता त्यांनी त्या काळामध्ये अनेक सातारमधल्या लोकांना एस टी महामंडळामध्ये कामाला लावलं. बरोबर. आज ती लोक रिटायर झाली, काही जण म्हणजे गेली, खलास झाली, पण ती माणसं दादा महाराजांनी आम्हाला लावलं. हे दादा महाराजांचा एस टी महामंडळाचे सदस्य असताना म्हणजे बोर्ड मेंबर असतानाही त्यांचा एवढा वचक होता की 1978 साली पुढे जनता पार्टीचं राजवट म्हणजे पोलोचं शासन आलं. त्या काळामध्ये आमच्या रत्नागिरीची जनता पार्टीमध्ये मी त्यावेळेला काही काळ काम करत होतो, तर त्या जनता पार्टीमधल्या समाजवादी गटाची बरं का भिकाजी नाईक बरं का म्हणून भिकाजी चव्हाण म्हणून एस टीचे बोर्ड मेंबर होते. तर त्यांना एकदा भेटायला गेल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं त्यावेळी काय बसने जायचं, एस टीनं जायचं बरं का. रात्री 10च्या बसला बसायचं, सकाळी कोंबड्या बिवड्या आरवायच्या पहाटेच्या घाटामध्ये ट्रॅफिक बंद असायची. मग पुढं एस टी कधीतरी सकाळी पोचायची मुंबईला. मुंबई सेंट्रलला गेला पहिला प्रश्न यायचा, सगळं सकाळचे विधी कुठं आटपायचे. तर मला आमच्या एका मित्राने ते भिकाजी चव्हाणांचा तो एस टी महामंडळाच्या सदस्यांना तिथंच वर व्यवस्था होती, ते दाखवून दिलं होतं की इथं हे करायचं. तर भिकाजी चव्हाण माझ्या चांगल्या ओळखीत झाले होते. तर मी तिथं बघितलं की त्यांच्या मोठ्या हॉलमध्ये आता जसं तुमचा इथं शिवाजीचा फोटो आहे ना, असा प्रतापसिंह महाराजांचा फोटो होता. अरे वा. मग पुढच्या येणाऱ्या बोर्ड मेंबरनेही ते जपून ठेवलेलं होतं. म्हणलं भिकाजी चव्हाणानं मी विचारलं, म्हणलं हे कसं काय यांचं आहेत. हे म्हणले आमचं नाही, इथल्या कर्मचाऱ्याने इथं हे केलेलं आहे. म्हणजे त्या कर्मचाऱ्यांशी देखील त्यांनी इतकं प्रेमाने जिव्हाळा मिळवला. एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगितलं. मग ते बोर्ड मेंबर झाल्यानंतर त्याने अनेकांना नोकऱ्या लावल्या, हे केल्या. दरम्यानच्या काळामध्ये सातारमध्ये रिक्षावाल्यांची युनियन त्यांनी चांगल्या प्रकारे बांधली. आणि रिक्षावाल्यांना त्यावेळेला व्यवस्थित न्याय मिळत नव्हता. म्हणजे रिक्षाचं भाडं आकारलं तर तेवढं भाडं लोक देतच होते असं नाही. रिक्षावाल्याला कित्येक वेळेला खेड्यावरचे लोक गावाकडे न्यायचे आणि जा इथनं परत म्हणायचे, भाडं बिडं न देता. यांना कुणाचंच संरक्षण नव्हतं, आधार नव्हता. त्याचबरोबर गल्लोगल्ली वेगवेगळे दादा तयार झाले होते, डॉन म्हणा बरं का. आणि हे दादा त्या गल्लीमध्ये आपली दादागिरी करत होते. तर ह्या सगळ्यांचा बिमोड प्रतापसिंह राजांनी केला. तुम्ही बघितलेत का नाही मला माहीत नाही. उंच्या पुरे मनगट असं तो बुलगानीन दाढी, अतिशय पर्सनॅलिटी देखणी होती. बघितल्या माणसाच्या छाप पडायची. अशी ज्यावेळेला सातारमधनं फिरायची त्यावेळेला लोक त्यांना आदरानं भिवून असायचे. आणि गोरगरीब आत्ता जसं उदयनराजे करतात ना, त्याच पद्धतीनं कुठल्याही वस्तीमध्ये जा, कुठल्याही याच्यामध्ये रात्री जा, त्या लोकांना दिलासा दे, त्या लोकांच्या प्रश्नासाठी कलेक्टर ऑफिस, पोलीस स्टेशन सगळं काही करायचे बरं का. याच्यामुळे लोकप्रियता त्यांची वाढत गेलेली होती. आणि याचा त्यांना अंदाज आल्यामुळं 1974 साली महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा लोकनियुक्त नगराध्यक्षाची पद्धत आली. थेट जनतेत एकच वेळेला ते झालं, पुन्हा बंद पडलं, पुन्हा नंतर सुरू झालं. तर ती ज्या वेळेला पद्धत आली त्यावेळेला त्यांनी ठरवलं की आपण निवडणूक लढवायची. वॉर्डमधले वगैरे निवडणूक असती तर ते कदापि उतरले नसते, पण जनतेतून निवडून द्यायचं म्हटल्यानंतर त्या याच्यामध्ये ते निवडणुकीला उतरले. तुम्ही मगाशी उल्लेख केला की त्यांच्यावर मी होतो, पण त्यांचा विरोधक म्हणून त्यावेळेला होतो. बरं. कारण 1974 साली ज्यावेळेला ही निवडणूक ही झाली त्यावेळेला मी नुकताच कॉलेजचं माझं जे शिक्षण संपलेलं होतं
आणि SFIचा स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाचा जिल्हा अध्यक्ष मी होतो. त्यामुळं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाशी मी जोडला गेलेलो होतो. आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं काम त्यावेळेला प्रभाकर महाबळेश्वरकर करत होते. मग प्रभाकर महाबळेश्वरकरांनी असा निर्णय घेतला की आपण या निवडणुकीमध्ये आघाडी म्हणून लढवायचं. मग त्यांनी त्यावेळेला DA माने, मी, महाबळेश्वरकर, पुन्हा साधले, पुन्हा तुमचे रमाकांत नलवडे, सुधाकर सावंत, बरं का, बाळ आंबेकर, असे बाळ आंबेकर नंतर त्यांच्याकडे गेले. पण असं आम्ही पहिल्या प्राथमिक बैठका सगळ्या आमच्या झाल्या आणि त्याच्यामध्ये आमचं नाव निश्चित ठरलं, बरं का, सिटी फेडरेशन. बरं. ती पहिले निवडणूक आम्ही ते सिटी फेडरेशन नावाखाली लढवली. कारण कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट म्हणून आमच्याकडे सगळे आले नसते. इथं एक आघाडीच करावी लागणार होती. ती सिटी फेडरेशन म्हणून आम्ही आघाडी केली. ही आघाडी केल्यानंतर आमचा निर्णय झाला की महाबळेश्वरकरांनी म्हणजे नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढायची आणि बाकीच्यांनी वॉर्डामधल्या निवडणूक लढायची. त्यामुळे माझ्या माहिती 33 काही ते वॉर्ड होते, कमी होते त्यावेळेस. कमी होते. त्या वॉर्डामध्ये सगळे उमेदवार आमचे फायनल झाले आणि हे सगळे फायनल झाल्यानंतर ह्यांचंही फायनल झालं अध्यक्षपदाचं उमेदवारी. तोवर यांची बांधणी सुरूच होती प्रतापसिंहराजांची. तर प्रतापसिंहराजांची माझी आधी ओळख झालेली होती. ती अशा कारणानं झालेली होती की ते ज्यावेळेला STचे बोर्ड मेंबर होते त्यावेळेला खंबाटकी घाटामध्ये, तुम्हाला आठवत असेल कदाचित किंवा तुम्ही ऐकलं असेल, बेळगाव मुंबई गाडी घाटातनं खाली गेली होती रात्री आणि बरेच जवळजवळ 35-40 लोक दगावले. बरं का. तर हे बोर्ड मेंबर होते. ह्यांना ही घटना कळल्या ह्यांनी त्या सातारा डेपोची एक लक्झरी बस घेतली का साधी बस घेतली आणि ती बस घेऊन सगळ्या गावातनं तरुण पोरं गोळा करत होते. त्यावेळेला काशीनाथ पाटील हे त्यांचे कट्टर समर्थक होते प्रतापसिंह महाराजांचे, दादा महाराजांचे. तर काशीनाथ पाटलांचा मुलगा अविनाश पाटील, त्याला आम्ही बाळासाहेब म्हणायचो. बाळासाहेब हा माझा जिगरी दोस्त कॉलेजपासून. मग त्याची माझी मैत्री समज. बाळासाहेबांना मला सांगितलं, अरे असंच झालं ना आपल्याला जायचं. मग आम्ही 4-5 जणं मारोडी चौकात येऊन थांबलो. त्यांची गाडी आली, त्या गाडीत बसलो आणि आम्ही खंबाटी घाटात गेलो. तर आम्ही थांबा मनोस्तोपर्यंत हा वाघ दरीतनं खाली उतरला. बसूच हो, अंधार सगळा. असे दिवाळीचे दिवस होते. दिवाळीच्या वेळेलाच ते ॲक्सिडेंट झालेलं आहे आणि तिथनं ते लोक त्याच्याबरोबर काही उतरली आणि ते सगळे जखमींना बाहेर काढणं हे करणं. आणि त्यांनी तिथं त्यावेळेला केलं, पहिले जखमी बाहेर काढा, डेड बॉडी नंतर काढू. बरं, काय योग्य निर्णय. आणि त्या सगळ्या घेऊन त्या गाडीतून ॲम्ब्युलन्समधनं सातारला कुठं पुण्याला पाठवण्याची त्यांनी सगळी व्यवस्था केली. तर ह्या कार्याने मी त्यांच्या भारवलेलो होतो. आणि ते ज्यावेळेला दुसऱ्या दिवशी आम्ही बसलो त्यावेळेला दुसऱ्या दिवशी श्रमपरिहार म्हणून तिसऱ्या दिवशी त्यांनी जलमंदिरमध्ये आम्हा सगळ्यांना बोलवलं होतं. काय त्यावेळेचा श्रमपरिहार म्हणजे काय, चिरमुरे आणायचे, फरसाण आणायचं, कांदा कापून घालायचा आणि ते सगळं वर्तमानपत्रावर मांडून खायचं. बरं का. ते आम्ही सगळे करत होतो. तर मी त्यांना महाराज म्हणलं, मानलं म्हणलं, तुमचं धारिष्ट धैर्य ह्याला सलाम म्हणलं. मग त्या बोलतं म्हणजे तुझं कोटर मला शरणोट माने म्हणले कॉम्रेड नारायण त्यांचा मुलगा. जमलं आपलं म्हणलं. काय म्हणले, जमलं. त्या हिशोबाने आपलं जमलंच. बरं का. मग आता त्यांना कळलं की सिटी फेडरेशनकडून आम्ही अशी निवडणूक लढवतोय. कोर्टाच्या दारामध्ये एकदा ते मधु गोडबोले, वसंत परीट आणि SR पाटील हे त्यांच्या काही कामानिमित्त आलेले होते. मला आठवते कोण व्यक्ती होते ते तिथं भेटले. तर ते म्हणलं, महाराज नमस्कार, इकडे. ते काय चाललंय म्हणलं. त्यांच्या डोक्यात एक, बरं का, की मी तर प्रचंड मतांनी निवडून येणार आहे, पण मी सातारचा राजा म्हणून मी बिनविरोध आलो पाहिजे. म्हणजे ह्या संस्थानिकांच्या राजांच्या कल्पना काही हेच असतात, बरं का, फॅन्टसी. बरं का. तर त्यांच्या ह्याच्यात म्हणलं, महाराज तुम्ही निवडून नाही, पण मी बिनविरोध आलो पाहिजे. त्यासाठी म्हणले काही करायची माझी तयारी. म्हणलं काय करणार. 3 जागा तुमच्या बिनविरोध देतो. कुठल्या? वॉर्डातल्या. बघ, महाबळेश्वरकरला उभं राहून द्यायचं नाही. म्हटलं बघतो. परत काय विचार झाला, इकडे 5 देतो, 5. पाहिलं म्हणलं 5 देतो. सोन्याहून सोहागा म्हणलं, आमची एक पण जागा येणार नाही. वातावरण सगळं त्यांच्या बाजूचं होतं आणि तुम्ही तरुण होता. आम्ही तरुण होतो. तर मी हा विचार मांडला. आमचा विजय देशपांडे होता, तुमचा विजय तो उतळे होता, तो वारला मध्ये, बरं का, CO वगैरे होता नंतर तो.
बरं रमाकांत नलवडे होता, आपला एस टीतलाच तुमचा साधली साधले होता, सुरेश साधले का? सुरेश साधले. ह्या काही जणांचा विचार माझा पटला. म्हणलं सरांच्या पुढे म्हटलं, सर म्हणजे आमचे बॉस ना मावळे, सरांना म्हणलं असं असं आहे. नो, त्यांनी सांगितलं होणार नाही. कोण पक्ष विजयाची चिंता करत नाही. खरा कॉम्रेड असतो तो लढत असतो. आमचे तो निकालाची चिंता करत निकालाची चिंता करत नाही. आम्ही गप्प पडलो. म्हणलं बघा बाबा. तरी सगळेजण मला होतं अजून एकदा. म्हणलं आता काय सांगायचं. झालं. महाराज जाऊन म्हणलं महाराज नाही होणार. बघा म्हणले काय हालत करतो तुमची. तर त्यांच्यावर त्यावेळेला प्रकाश मोहिते, महाडिक बरं का, नंतर मधुवाका गोडबोले, काशीनाथ पाटील, असं त्यांचा फार मोठा एक ग्रुप होता. तर त्यातले बरेच जण मला असे सांगायचे, तू विरोधी करतोयस पण इलेक्शन नंतर बघ काय तुझे हाल होतील ते. बरं का, म्हणजे आत्ता जसं सांगतात तसं त्यावेळेस बी त्यावेळेला सांगायचे. सांगत होते. हे त्यांचं म्हणणं नव्हतं बरं का, त्यांचं नसतं, सांगतो हे जपानचा आजूबाजूच्याच किस्सा. लोकांचं आजूबाजूच्या असतं. लोकांचं. बघ म्हणले कशी हालत करतो ते. बरं म्हणलं. महाराजांनी सांगितले सोडायचं नाही त्याला इलेक्शन नंतर. बरं म्हणलं. मी रक्तात माझ्या कम्युनिझम भिल्ल्या असल्यामुळं मी काय घाबरलो. काय होईल ते होईल. एकदा पडलो ना कपडे काढून, काय होईल ते होईल. एकदा इथं सुयोग मंगल कार्यालयाची तर आमची कॉर्नर मिटिंग चालली होती आणि योगायोगानं माईक हातात घेऊन मीच बोलत होतो. पुढं कोणच नाही. 2-4 बारके पोरं बसलेली, कोणच नसायचं आमच्या. सगळी त्यांच्याच आम्ही असं म्हणायचो, घराघरातून स्वयंपाक करता करता आमचं भाषण ऐकणाऱ्या भगिनीनो आणि आराम खुर्चीत बसून ऐकणाऱ्या माझ्या बंधूनो, बरं का, नका येऊ बाहेर, पण आमचे विचार तुम्ही घरात बसून ऐकताय त्याबद्दल धन्यवाद. आम्हीच आमचं समर्थन करायचं. अशा प्रकारचं. आणि त्यांची गाडी बरोबर त्यावेळेला त्यांच्याकडे ती प्लॅमॉथ कुठली गाडी होती, ती गाडी घेऊन ते अदालत वाड्याकडे चालली होती. आणि त्यांनी जी सभा बघितली आणि त्यांनी गाडी अशी ते सुयोग मंगल कार्यालयाची ती घेतली. ती घातली, गाडीतच बसून होते ते अशी, बरं का, स्वतःच ड्रायव्हिंग करत होते आणि ऐकत होते. मी काय भाषण बंद केलं, मी बोलतच होतो. बरं का, बोलून झालं. मग आमचा दुसरा वक्ता होता, तो म्हणला वाच महाराज ऐकतात जवळ. बरं चला म्हटलं. आम्ही पहिले सभा गुंडाळती घेतली. माझं भाषण मात्र पूर्ण केलं. मी प्रौढ म्हणून सांगत नाही, केलं. आणि आम्ही हे केलं. झालं. आम्हाला प्रचाराला अजिबात प्रतिसाद नाही. लोक येणार, नवीन कोण जोडले जाईनात, आहे हे निघून जायला लागले, एक आमच्या गळतीच लागलेली. बरोबर. बरं का. मग अशा सगळ्या वातावरणामध्ये जिद्दीनं आम्ही शेवटी आमचा बाबूजी महंती म्हणून एक मित्र होता, तो, मी, साधले, बरं का, अशी 3-4 म्हणजे काय बिन्नीचे काय म्हणतात ना, शिलेदार, बिनीचे शिलेदार शिलेदार, हे राहिलो. बाकी सगळे आमच्यातनं फुटले. तर आम्हाला प्रचाराला तेव्हा डॉक्टर आयरन म्हणून येत होतं. त्यांनी खूप इथं सातारमध्ये ते एक आपल्याला काहीतरी करावं लागेल बरं का. Correct. खूप मोठं शैक्षणिक कार्य केलेलं आहे सातारा शहरामध्ये. ते विल्सन कॉलेजचे प्राचार्य होते, ते सोडून इथं आलेले आहेत. तर त्यांच्याकडे एक जुनी फोर्ड गाडी होती काळी, ती गाडी त्यांनी आम्हाला प्रचाराला दिली होती. सातारमध्ये भाड्यानं गाडी आम्हाला कोण देत नव्हतं. या काय बोलत नव्हते, महाराज काहीच म्हणायचे काहीच म्हणत नाही. नव्हते. पण आता असं चाललेलं असायचं ना की महाराज काहीच म्हणत नाही, आजूबाजूचेच म्हणतात सगळे. झालं. तर कसा तरी तो प्रचार पार पडला. निवडणुका तुमचा उमेदवार कोण होता नगराध्यक्ष? नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण? महाबळेश्वरकर, स्वतः स्वतः महाबळेश्वरकर. म्हणजे महाबळेश्वरकर सर विरुद्ध प्रतापसिंह महाराज अशीच निवडणूक झाली. सिटी फेडरेशन विरुद्ध यांची काय त्यांनी आघाडीला तयार होऊन मला आठवत नाही, पण प्रतापसिंह महाराजांची आघाडी मला. आता असं होतं की त्यावेळेला खरं तर यांच्या विरोधामध्ये आधीचे जे प्रस्थापित होते नगरपालिकेतले, हां, बरं का, त्या कुणीच उमेदवार उभा केलेला नव्हता. कुणीच केला. कुणीच केलेला नव्हता. ज्यांनी नगराची शपथ बसवली होती, अनेक वर्ष नगरपालिकेत सत्ता उपभोगली होती, राजकारण केलं, आघाड्या केलं चालवल्या होतं. होत्या. म्हणजे यशवंतराव चव्हाणांच्या मार्गदर्शनाखाली दादासाहेब जगताप आणि दादासाहेब जगतापांच्या सल्ल्यानं ज्यांनी नगरपालिका ही केलेली होती, त्यातलं कुणीच या याच्यात काय कुणी म्हणजे मालक मलकापुरे नव्हते, कोण कशाला नाव घेत, कोण नव्हता. ते वारलेलेच सगळे, बरं का. कुणीच नव्हतं, कुणीच नव्हतं. कुणीच नव्हतं. आम्हीच आपलं एकांगी लढत देत होतो. त्यावेळेचे एक अनुभव असे भयानक आहेत, पण आपलं हे वाढत जाईल म्हणून सांगत नाही. पण आम्ही दटून होतो. आम्ही काय कोणाला हे जात नव्हतो. असं होतं होतं मतदान झालं, मतमोजणीची तारीख आली. आता जे प्रांत ऑफिस आहे तिथं मतमोजणी होती. सकाळी आम्ही विचार केला होता काय करायचं. रात्री आम्ही महाबळेश्वर सरांच्या वाड्यात बसलो होतो. तर फडणीस वाड्यामध्ये क्लासेस असायची त्यांची,
आणि तिथंच आमचं कार्यालय होतं. आम्ही जे काय 33 का उमेदवार उभे केले होते त्यांनी फॉर्म काढायची जी मुदत असती त्यात जवळजवळ सगळ्यांनी काढून घेतले होते. 5च जण आमच्याकडे उमेदवार राहिले होते. बरं, म्हणजे उमेदवारही नव्हते, उमेदवारी उमेदवार बी पळून गेले. गेले काहीच नव्हतं. म्हणजे 27-28 जागा बिनविरोधच झाल्या. विरोध नाही. हा त्यांचे काय उभे होते ना, म्हणजे आधीचे ज्या गाडी होते ना त्यांचे काय वार्डात उभे होते. पण नगराध्यक्ष बदल त्यांनी दिला नव्हता. ते म्हणत होते तुम्हाला पाठिंबा, पण बाहेर आलं नाही मला पाठिंबा द्यायला. असे नुसतं मत फोडायला नकोत म्हणाले. मावळे तसे बोळे होते. हा तेही खरं आहे मला. मत फुटायला नको. म्हणजे त्या लोकांनी प्रतापसिंह महाराज बिनविरोध होऊ नये याची व्यवस्था केली, पण महाबळेश्वरकरांना मदत केली नाही. असं सगळं झाल्यानंतर ती मिटिंग झाली. आता दुसऱ्या विषयाला जायचं. आमचे वडील त्यावेळेला जिवंत होते. दादा म्हणलं असं असं आहे. काय नाही म्हणलं, लोकशाहीत जर का तू लोकशाही मार्गाने लढला आहेस तर मतमोजणीला तुला गेलंच पाहिजे. हार जीत हे लोकशाहीमध्ये मान्य करायची असते. बरोबर. आता हे इथं दिसतं की ते जिंकणार आहेत. तुझं कर्तव्य असं आहे, तुझ्यावर कोण येऊ न येऊ बरं का, त्यांचं जाऊन अभिनंदन करायचं. ठीक आहे. मग तुम्ही मतमोजणीला गेला, तिथं काय परिस्थिती होती? मतं म्हणजे आमची कुठं माणसं सर देखील घरात सर म्हणजे कुठल्याच मतमोजणी यायची नाही, मला कळवा म्हणायचे. मग तिथं आम्ही चौघजण होतो. जगदीश कासट एक आमच्याबरोबर होता बरं, मारवाडी समाजात असून तो आमच्याबरोबर होता. पुनीतवाली? नाही, जगदीश कासट. हा दुसरं जगदीश तो म्हणजे कांती शेठ, माणिक शेठ यांचा सगळ्यात धाकटा. बरोबर. आम्ही तिथं गेलो. मतमोजणीला काय 100 यांची झाली की आमची 2 किंवा 3 व्हायची. असं तो रेशो चाललेला होता. म्हणजे दारुण पराभव. दारुण म्हणजे त्यावेळेला महाराष्ट्र देशातल्या विक्रमी मताने ते निवडून आले. म्हणजे देशात 1 नंबरनं देशात एक नंबरनं ते निवडून आले. सगळा जल्लोष चालला होता. आणि त्या सगळ्या जल्लोषात मी आणि आमचा मित्र मोहंती दोघंजणं गेलो आणि त्यांचं अभिनंदन केलं. त्यांनी त्या गर्दीतनं ओढून घेतलं. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ओढून घेतला. त्यांचा हात मंडगट सॉलिड होतं. असं दाबला. मी त्यावेळेला व्यायाम करत होतो. दाबला. असं जवळ घेतलं. दोघांना असं खांद्यावर हात टाकले. दोघंच वाघ आहे साताऱ्यात पडले. त्यावेळी त्यांची दिलदार होते. दिलदार होते. आणि म्हणलं मी विरोधकाचं सुद्धा कौतुक करणारे होते बरं का. मी जरी निवडून आलो असलो तरी म्हणजे माझ्याशी संबंध कायम ठेवायचे. आमचा त्यांचा ऋणानुबंध होता. आलं लक्षात. मग त्या पद्धतीनेच मी त्यांना म्हणूनच नंतर कायम उदयनराजेंबरोबर. नाही हे कारण पुन्हा वेगळंच. तर हे सगळं झाल्यानंतर म्हणजे नगरपालिकेमध्ये त्यांची एक हाती सत्ता सुरू झाली बरं का. आमचा विजय उथळे निवडून आला होता, पण तो आमच्या आघाडीत उभा नव्हता. मग अपक्ष उभा होता. तो निवडून आला होता. तर विजय उथळेनं नगरपालिकेमध्ये चांगलं काम सुरू केलं. यांनी देखील चांगली कामं सुरू केली. पण यांचं आणि त्यांचं एका कुठल्या तरी मुद्द्यावर विजयचं हे झालं. विजयनं ह्या सगळ्याचा निषेध म्हणून राजीनामा दिला. बरं. खरं कारण काय होतं माहीत नाही, पण राजीनामा म्हणजे एकमेव जो आमचा फट्ट्या होता तोही नगरपालिकेतनं बाहेर पडला. मग 13-14चं काय राजकारण मला तसल्या त्या पळवापळवींच्या राजकारणात पडायचं नाही. काय इथंच खेळात सुरू झाले बरं काय. पण पुढच्या ह्याच्यावर येतो म्हणजे तिथं पहिली राजकारणामध्ये अतिशय जोरदार एंट्री राजकारणाची झाली. म्हणजे महाराष्ट्रातल्या सर्व पुढाऱ्यांनी याचा धसका घेतला की प्रतापसिंह महाराजांची लोकप्रियता याची लोकप्रियता एवढी येतो, इतक्या मतांनी निवडून येतो, याचा सगळ्या राज्यकर्त्यांनी धसका घेतला. आणि ते ह्यांना वचकून राहायला लागले. आता ह्यांची जर का ही सुरुवात झाली, कारण हे 4 भाऊ होते. हे 1 नंबरला 2, 3 खाली 3 भाऊ होते. हे एक जर का यायला लागले तर आपली सगळी कुर्ण साफ होणार. आपल्या अस्तित्वालाच धक्का बसणार ही त्यांना भीती होती. मग अशा योजना यांना अनेक प्रकारे हे करण्याचे प्रयत्न चाललेले होते. पण एक भाग मला तुम्हाला सांगितलं पाहिजे की प्रतापसिंह त्यांच्या भूमिकेवर ठाम होतेच, पण प्रतापसिंहांचा काँग्रेसवर एक प्रकारे मोठा रोष होता. याचं कारण एक असं होतं बरं का. माझा एक स्वभाव असा आहे की विनोद कुलकर्णी आता बोलता येत ना, बोलता का होईना, पण विनोद कुलकर्णीचं जर का काही आपल्याला चांगलं मिळालं, विनोद कुलकर्णी असं का वागतात हे कळलं तर त्याहून आनंद. बरोबर. मला त्यांच्याकडून बोलता अशा गोष्टी कळालेल्या होत्या. मग माझं एक रिडिंग झालं होतं, ते खरं असेल खोटं असेल. 1971 साली इंदिरा गांधींनी संस्थानिकांची तनखी रद्द केली. बरोबर आहे.
आणि त्यावेळेला काँग्रेस सरकारनं 1947 साली वल्लभभाई पटेलांशी ज्या इथल्या संस्थानिकेने केलेला करार होता तो करार मोडलेला होता. आता संस्थानिक तनखे काळानुरूप बंद करणं योग्य की अयोग्य हा आलायला भाग आहे. पण ही गोष्ट खरी आहे की तो करार त्यांनी मोडलेला होता. संस्थानिकांना जो त्यांनी शब्द दिला होता की तुमचं हे आम्ही अबाधित राखू, त्याच्यामुळं प्रतापसिंह राजांचा आणि देशातल्या सगळ्या राजेराजवाड्यांचा काँग्रेसला विरोध होता. तुम्ही बघा म्हणजे उत्तरेतले देखील म्हणजे सिंधिया वगैरे, म्हणजे आता जे माधवराव सिंध त्यांच्या मातोश्री म्हणा, विजयाराजे किंवा ग्वाल्हेरचा बरोबरच तुमच्या बडोदे, हे सगळे बरेचसे काँग्रेसचे विरोधात होते. आणि केवळ राजाजीनं एक स्वतंत्र पक्ष काढलेला होता. त्या स्वतंत्र पक्षाशी हे सगळे अटॅच झालेले होते. तसं यांचं थोडंसं काँग्रेस विरोधी मत होतंच. आणि दुसरा भाग असा आहे की काँग्रेसच्या गुंडगिरीला इथली जनता कंडात, गुंडगिरीचा शब्द होता बरं का. अक्षरशः तुम्हाला सांगतो, एक एक घटना अशी आहेत की केशवराव पवारांचा माझे वडील प्रचार करायचे बरं का, टांग्याला लाऊडस्पीकर लावून दोघं चौघंजण टांग्यातनं प्रचार करायचे. माझ्या वडिलांना 2 ट्रकमधनं माणसं आणून त्यांनी मोती चौकात अडवलेलं होतं. शाहू बोर्डींची पोरं आलेली त्यांनी सोडवलं. आता हे यशवंतरावांनी सांगितलेलं नव्हतं, हे मी मान्य करतो, वडीलही मान्य करायचे. हे त्यांच्या ह्याच्यातच बेनलेलं होतं. साहेबाची मर्जी राखण्यासाठी काय करायचं, विरोधकांना त्रास द्यायचा. म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक गावात बोर्ड लागला असायचा, या गावातली मते सर्व काँग्रेसला आहेत, कृपया गावात येऊ नये, अशी इतकी त्याच्या वेळची काँग्रेसची झालेली होती. आता अशा परिस्थितीमध्ये प्रतापसिंह महाराजांचं डोकं फिरलं तर काय होईल. त्यांच्या मनामध्ये काँग्रेस विरोधी एक तिडीक होतीच, त्यामुळे त्यांनी त्यांना काय दाद दिली नाही. दरम्यानच्या काळामध्ये 77च्या निवडणुका झाल्या, लोकसभेच्या आणीबाणी संपली, 70 निवडणुका झाल्या. प्रचंड बहुमतानं जयप्रकाश नारायणच्या नेतृत्वाखाली जनता पक्ष निवडून आला. मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. महाराष्ट्रातील सत्ता बदल होणार होता. मग महाराष्ट्रातलं जे सत्ता होती ही बरखास्त केली आणि महाराष्ट्रामध्ये 1978 साली मुदतपूर्व निवडणुका लागल्या. आता 1978 साली ज्या निवडणुका लागल्या महाराष्ट्रामध्ये, त्यावेळेला सातारमध्ये विधानसभेचा उमेदवार, महाराष्ट्राचा मी विचार करत नाही, सातारमध्ये विधानसभेचा उमेदवार, आता त्यावेळेला राज्य प्रांतिकवरही मी होतो जनता पार्टीच्या, आणि सातारा जिल्हा युवा जनताचा अध्यक्षही होतो. बरं. तेव्हा सातारा जिल्ह्याच्या निवड कमिटीमध्ये स्वाभाविक मी होतो. मग उमेदवार कोण, मग साहेबराव पाटलांच्यापासून हरिभाऊ कुलकर्णीपर्यंत अनेक जणांची नावं येत होती. त्यांनी फॉर्म घेतलेले होते. मला मात्र चैन पडत नव्हतं की आपल्याला इथे या संधीचा फायदा घेऊन काँग्रेस हरवायची. बरोबर. काँग्रेसला मातब्बर उमेदवार आपल्याकडं पाहिजे. माझ्या डोक्यात दादा महाराजांचं नाव आलं. दादा महाराजांना मी भेटायला गेलो. माझ्याबरोबर मला वाटतं जगदीश होता कासट. महाराज म्हणलं असं दादा नाही रे म्हणले, मी विकलांग झालं, माझं शरीर मला साथ देत नाही, हे त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलं. तुम्ही भाऊसाहेबाला विचारा, तुम्ही भाऊसाहेबाला विचारा. त्यावेळेला अभयसिंह कसल्याही याच्यात नव्हते बरं का. ती शेती करायची स्कूटरवरून, त्यांच्याकडे निळी लांबलेटा होती. तुमच्या त्या पिरवाडीच्या तिथं ते खरे ते हाडामासा शेतकरी होते बरं का. शेतात त्यांचं मन भयंकर रमायचं. मग त्यांनी आम्हाला सांगितलं की यायचं तिकडं भेटायला. मग आम्ही एकदा त्यांना तिकडे भेटायला म्हणून, अरे माझं काय म्हणले, मग याच्यात नाही म्हणले बरं का, तुम्ही हे सगळे करताय. आणि म्हणले ते आईच ते 4ही मुलं एक गोष्ट बरं का, ते राजकुमार भयंकर मातृभक्त होते. हे म्हणजे इतिहास लोक नीट सांगत नाहीत. आईसाहेबांच्या आदेशाशिवाय काय करत नव्हते. बरं. आईसाहेब म्हणजे प्रतापसिंह राजेंनी सुद्धा नगराध्यक्ष पदाची निवडणूक आईसाहेबांना विचारूनच लढवली. आणि अभयसिंहाच्या बाबतीत अभयसिंहाने सांगितलं ना, भाऊसाहेब महाराज सातारचे, तर त्यांनी सांगितलं तुम्ही आईसाहेबांना हे करा. आता आईसाहेबांना आता माझ्यासारख्यानं विचारणं म्हणजे तो त्यांच्या ह्याचा हे आहे ना, कोणतरी ज्येष्ठ नेता पाहिजे. मी आमच्या पुण्याच्या लोकांशी बोललो, वायुविद्याशी बोललो, प्रधानांशी बोललो. मग त्यांनी म्हणलं ठीक आहे बरं का. मग त्यांनी पन्नालाल सुराणाला पाठवलं. त्यावेळेला सेक्रेटरी होते महाराष्ट्राचे सेक्रेटरी. पन्नालाल सुराणाला ते माझ्या घरी चालले. मग त्यांना घेऊन दुसऱ्या त्यांची अपॉइंटमेंट घेतली. ती आम्हाला अपॉइंटमेंटची बापूसाहेब आहेररावने घेऊन दिली. म्हणजे आप्पासाहेब आहेररावांचा मुलगा. बरं. आप्पासाहेब आहेरराव देखील सातारचे नगराध्यक्ष होते. होते. शंकरराव मोहिते होते, गाडे होते,
किती ते नगराध्यक्ष झाले. PG जाधव होते, RB जाधव होते, बरोबर. हे सगळे नगराध्यक्ष होऊन गेलेले सातारची मंडळी. त्यांनी मला ती हे करून दिली आणि तिथं कुलकर्णी म्हणून त्यांच्याकडे एक हे होता, PA टाईपच हे होता. नंतर तो नगरपालिकेत काही काळ नोकरीला होता बघा. त्या कुलकर्णीने हे केलं. मग आईसाहेबांनी बोलवून काय म्हणलं, असं असं ते महाराष्ट्र प्रांतिकचे पन्नालाल सुरनाथ तुम्हाला भेटू इच्छित आहेत. त्यांचं काय म्हणणं आहे ऐकून घ्या. ठीक आहे म्हटलं. मग पन्नालालना आम्ही घेऊन गेलो. पन्नालालने सांगितलं की आम्ही जनता पार्टीच्या वतीनं ह्यांना हे असं असं करतो आहे, तुमची परवानगी असली तर आम्ही अभिषेकची बोलतो बरं का. त्यांनी सगळं ऐकून घेतलं आणि म्हणले, हे पहा, आम्ही निवडणुकीच्या राजकारणात आमचे म्हणजे थोरले हे पडले, ते प्रचंड मताने निवडून आले. हा मान मरातब आमचा राहिला तरच आम्ही राजकारणात येऊ, अन्यथा नाही. ती सगळी जबाबदारी तुमच्यावर. पन्नालालही जरा गळटली. आता काय उत्तर द्यायचं बरोबर. मग पन्नालालने तरीच हे करून, तुम्ही त्याची काळजी करू नका, आम्ही त्यांना निवडून आणू हा शब्द त्यांनी दिला. मग त्यांच्यात काय खलबतं झाले असतील त्यांनी हे केलं. मग अभयसिंह महाराजांशी आमचं वारंवार भेटणं वगैरे सुरू झालं. मग अभयसिंह महाराजांना जनता पार्टीचं आम्ही अधिकृत तिकीट आणलं. त्यावेळी SM जोशी महाराष्ट्राचे अध्यक्ष होते. मग SM जोशींना मी अण्णा म्हणायचो, वडिलांपासून त्यांचे संबंध. मग मी अण्णांच्याकडे गेलो. म्हणलं, अण्णा, अरे म्हणले काय कोरी पाटी आणली 100% विजय आपला आहे बरं का. आम्हालाही जरा धीर आला. आम्ही कामाला लागलो. साहेबराव पाटील आमच्याबरोबर होते, डॉक्टर महंती होते, त्यांचा मुलगा महंती होता, मी होतो. शिक्कार म्हणजे जनता पार्टीचे सगळे त्यावेळेचे आम्ही इथं ह्याला लागल्यानंतर आता ऑफिस करायचं. मग ऑफिस करत असताना काय करायचं, तर आत्ता जो सुरुची बंगला आहे बरं का, जिथं आता मंत्री महोदय राहतात, त्याला गेस्ट हाऊस म्हणायचे का पूर्वी? नाही, सुरुची बंगला म्हणजे त्यावेळेचं ते राजघराण्यातलं गेस्ट हाऊस. बरं का, तात्या मांडवेकर राहत होते. बरं. तात्या मांडवेकर सातारा राजकारणातलं एक महत्त्वाचं नाव. तात्या मांडवेकर राहत होते. तो आम्ही सगळा पोरापोराने जाऊन, त्यावेळी आम्ही पोरापोराने जाऊन तो सगळा भाग स्वच्छ केला आणि तिथं आमचं कार्यालय चालू केलं. पोपटराव आरानके म्हणून होते. पोपटराव आरानके ऑफिस बेअरर झाले आणि तिथं सगळे डेस्क मांडलेलं होतं, गाद्या टाकलेल्या होत्या आणि तिथं सगळे. आणि त्याच्यामध्ये आम्हाला कोण तात्या मांडवेकर आलेच आमच्याबरोबर. पुन्हा संपतराव घोरपडे आले, विनायकराव घोरपडे आले बरं का. अशी ग्रामीण भागातली मातब्बर मंडळी जी दादासाहेब जगतापांच्या बरोबर होती, ती सगळी त्यांना सोडून इकडं आली. दादासाहेब जगताप उभेच नव्हते ना, बाबुराव घोरपडे बरं का. ती दादासाहेबांची मंडळी होती ती आमच्याकडे आली आणि त्यांचा आम्हाला फार मोठा फायदा झाला. आणि ग्रामीण भागातून ह्या प्रचाराचा धुमाका उडवला आम्ही. खूप मोठमोठे नेते आणले आम्ही, राज्य पातळीवरचे, राष्ट्रीय पातळीवरचे, कारण ही प्रेस्टिजची जागा होती आणि ती आम्ही सांगितलेलं होतं, ही कुठल्याही परिस्थिती आपल्याला जिंकायची. आणि राजघराण्याने तेवढेच प्रयत्न केले. म्हणजे त्यांच्या मिसेस अभयसिंह भाऊसाहेब महाराजांच्या अरुणाराजे, त्याच्याबरोबर त्यांचे मेहुणे बंटीराजे तर इथं तळ टुकून होते बरं का. अतिशय दिलदार माणूस बरं का बंटीराजे. राजकारणाची हे नाही, पण बाकीचे सगळे तुमच्या सोयी वगैरे करून देण्यासाठी दिलदार. किती गाड्या पाहिजेत, काय पाहिजे, स्वभाव कडक बरं का. आणि ही सगळी मंडळी आमच्याबरोबर होती. आम्ही सगळी इथली यंत्रणा अति सक्षमपणे ही केली. म्हणजे अरुणाराजे स्वतः म्हणलेलं आहे की अहो किरण, आम्हाला वाटलं नाही तुम्ही इतक्या सगळी मुलं इतक्या ह्यानं सगळं पार पडाल बरं का. इतके व्यवस्थित पार पडले. आणि तरी त्यांचा पोशाख अभयसिंह राजांचा विजार आणि नेहरू शर्ट, निळा शर्ट, पांढरे स्वच्छ विजार. आणि तो जो साधेपणा लोकांना भावला, त्याच्यामध्ये एक घटना घडली की इकडे बोरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये थोरल्या यशवंतच्या गाडीवर काहीतरी थोडीशी दगडफेक झाली आणि त्याचं बरोबर राजकीय भांडवल कसं करावं हे डॉक्टर महंती, अक्षय महंती म्हणून आपल्या इथं होते, मूळ ओरिसाचे. पण ते महात्मा गांधींचे सच्चे अनुयायी. म्हणजे महात्मा गांधींनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यांना सांगितलं की सातारा जिल्ह्यात जावं. कुष्ठरोग सेवक होते ते आणि तिथं तुम्ही कुष्ठरोगाची सेवा करा. तिथं किसनराव साबळेंना बरोबर घेऊन त्यांनी शिवतरला सातारला कुष्ठरोग निवारण केंद्र काढलेलं होतं. असे खूप अनुभव असणारे त्यांना उत्कल पारितोषिक मिळालं होतं बरं का ओरिसाचं. आपल्याकडे महाराष्ट्र भूषण जसं असतं
तसं ओरिसाचं सगळ्यात मोठं पारितोषिक उत्कल पारितोषिक ते त्यांना ते मिळालं. त्यांना मिळालं होतं. ते आमचे लीडर होते. मग त्यांनी ते दगडं वगैरे पडली त्याचं त्याचं बरोबर कसं ते हे करायचं ते केलं आणि तितक्या पद्धतीने ते सगळं इलेक्शनच्या 1-2 दिवस आधी ही घटना घडलेली होती. आणि ह्या सगळ्याचा एक म्हणजे स्वतः आईसाहेब फिरत होते, त्यांच्या घराण्यातले शिवाजीराजे फिरत होते आणि प्रतापसिंह राजे म्हणजे दादा महाराज तब्येत साथ देत नव्हती म्हणून जलमंदिरमध्ये बसून सगळी जेवण खाण्याची कार्यकर्त्यांची सोय करत होते. जलमंदिरमध्ये कायम भाकऱ्या थापल्या जात होत्या आणि तुमचा झुणका म्हणा आमटी म्हणा अशी तयार होत होती. येईल त्या कार्यकर्त्यांच्या गाडीला तिथं जेवण मिळत होतं. म्हणजे अख्खं राजघराणं अभयसिंह राजेंसाठी निवडणुकीच्या मैदानात प्रेस्टिजचा इश्यू प्रेस्टिजचा आणि आईसाहेबांनी ते केलं होतं. ही इलेक्शन हारलो तर आपण ही इलेक्शन जिंकलीच पाहिजे आपल्याला. आणीबाणीच्या विरोधाचा सुद्धा ते जिंकण्यामध्ये काय फायदा झाला होता का? आणीबाणी ज्या वेळेस होती त्याच वेळेस ही पहिली निवडणूक झाली. आणीबाणीनंतरची निवडणूक नंतरची पण आणीबाणीच्या निवडणुकीचा फायदा म्हणाल तर तो असा की आणीबाणीच्या नंतर पहिली लोकसभेची निवडणूक लागली 77 साली. 77ची त्यावेळेला यशवंतराव चव्हाण इथून निवडून आलेले होते. त्यावेळेचं बी मला एक आणि आणीबाणीचा जो म्हणजे नंतरच्या निवडणुकीचा जो फटका बसायला पाहिजे तो सातारा जिल्ह्याला बसला नव्हता. नाही मजबूत बालेकिल्ला होता. आजही जे लोक म्हणतात ना शरद पवारांचा मजबूत बालेकिल्ला सातारा आहे, पूर्वीपासून त्याला इतिहास आहे. काँग्रेसचाच बालेकिल्ला, काँग्रेसचा बालेकिल्ला, तो मूळ पवारांचा बालेकिल्ला नाही, काँग्रेसचा बालेकिल्ला. काँग्रेसचा बालेकिल्ला. आणि ह्या बालेकिल्ल्यातनं इथं त्यांनी साधा सुद्धा उमेदवार दिलेला नव्हता. बाबुराव घोरपडे एक मोठा स्वातंत्र्य सैनिक, शिवाय 5 वर्ष जिल्हा परिषद अध्यक्ष राहिलेला माणूस, फरडा वागता बरं का, कुणाची भाडवेड न राखणारा असा खमका उमेदवार काँग्रेस तुल्यबळ उमेदवार होता. तुल्यबळ म्हणजे उमेदवार. प्रतापसिंह राजेंना जसं विरोधी उमेदवार मिळाला नाही त्याच्या पहिल्यांदा डोक्यात काँग्रेस हेच गणित होतं की प्रतापसिंह महाराजच उभे राहणार. हा त्यामुळे हा उमेदवार त्यांनी काढून ठेवला होता आधी. काढून ठेवला होता. आणि त्यावेळेला सातारची परिस्थिती नेमकी काय ती गोष्ट मला सांगितली पाहिजे की 52 साली या सातारा विधानसभा मतदारसंघातनं व्ही.एन. पाटील निवडून आले. 57 साली समिती तिकिटावर व्ही.एन. पाटील निवडून आले. हे विरोधी पक्षाचे, बरोबर आहे. आता हे व्ही.एन. पाटील मूळचे सातारचे नाहीत, ह्यांचं गाव पेठ, सांगलीचं त्यावेळेचा सातारा जिल्हा, पूर्व सातारा पश्चिम सातारा त्यातला सातारा. सातारा जिल्ह्यामध्ये पेठ येत होतं ना. हो बरोबर. बरं काय, ते पेठचे वकिलीसाठी इथं आले, ते 2दा निवडून आले. त्याच्यानंतर दादासाहेब जगताप निवडून यायला लागले. ते वडगावचे, कराड तालुक्यातलं वडगाव. म्हणजे इथं साताऱ्याचा उमेदवारच नव्हता, सातारचा उमेदवारच नाही. राजकारणी ते राजघराणं सोडा सातारचा उमेदवारही नव्हता. ते वडगावचे. मग ते निवडून आल्यानंतर मंत्री आल्यानंतर नाही कल्याणी बॅरॅक्समध्ये एक घर घेतलं आणि तिथं राहायला लागले. पण निवडणुकीपूर्वी ते सातारचे नव्हते. यशवंतरावांचे सख्खे साड होते, बरोबर, यशवंतराव चव्हाणांचे. ते इथले उमेदवार असायचे. म्हणजे हे अभयसिंह राजे उभे राहतोपर्यंत सातारावर उमेदवार लादलेच जात होते. बरोबर आहे. म्हणजे इथला स्थानिकाला संधी कधी दिली नाही, कधी दिली नाही. त्यामुळे सातारकरांच्या मनामध्ये एक अशी भावना होती की अरे हे बाहेरचे येतात तर आम्हाला काही संधी आहे का नाही, आमचा उमेदवार. उमेदवार. आणि त्यावेळेला मग कावळा बसायला डांबी तोडायला अशी वेळ आली की अभयसिंह राजानं हे केलं सातारकरांना आपलाच राज आहे, आपलाच राज. ही एक मानसिकता सातारकरांची तयार झाली ना. त्याबरोबर जनता पार्टीचं हे आणि एवढ्या सगळ्या धुमाकूळामध्ये प्रचाराच्या सगळ्या यंत्रणा खूप ताणून प्रचार केला. त्यावेळेला सेशनचं वगैरे काय मर्यादा नव्हती. 11ला बंद करा, 10ला बंद करा, रातभर म्हणलं तरी चालायचं. आणि खरं वक्तृत्व माझं सुधारलं ते तिथंच बरं बोलता येते म्हणजे संधी सगळीकडे. चल इकडे, चल तिकडे, सगळं सुरुवात करतो मग आम्ही बोलतो. आमच्याकडे गाड्याची तेवढी एवढी कमतरता होती की आम्हाला जी गाडी होती ती तुम्हाला मला आजही आठवतं, ते भोसले म्हणून होते, त्यांची अँबेसेडर सारखी दिसणारी लँडमास्टर गाडी होती निळी, बरं का, निळी का हिरवी अशी होती. आणि ते भोसले ड्रायव्हर असायचा. ती सकाळपासून अरुणाराजे आणि त्यांचं महिला मंडळ घेऊन भागात जायचं आणि त्यांची सभा उरकून 4पर्यंत सगळा दौरा उरकून सातारमध्ये यायचा. आणि ते आला की त्या गाडीतनं आम्ही पुढच्या प्रचाराला लागायचो. सुभाषजी आमच्यावर होता त्यावेळेला साताऱ्यातले. असे आम्ही सगळे, प्राध्यापक डहाणे होता, आम्ही सगळीकडे सभा, दुसऱ्या 2-3 गाड्या होत्या. यांची गाडी वेगळीच होती, स्वतः अभयसिंह राजे भाऊसाहेब महाराजांची. या प्रचाराचा सगळा दणका उडवून दिला.
आणि न भूतो न भविष्यती असं बाबूराव घोरपडे पडले. यशवंतराव चव्हाणांनी अभयसिंहराजेंच्या विरोधात सभा घेतली होती का मग त्या काळात? ते काय आठवतंय का तुम्हाला? नाही, माझ्या माहितीप्रमाणे नाही घेतली. मला तर आठवत नाही, कारण मी देखील त्या प्रचाराच्या एवढ्या रंधमळीत होतो. कोणाच सभा झाल्या पण मला आठवतंय असं नाही घेतली बरं का. ह्या सगळ्या याच्यामध्ये ह्या सगळ्या निवडणुका पार होऊन हे निवडून आले. सातारा जिल्ह्यामध्ये 10 मतदारसंघ होतं विधानसभेचे. हो. त्या 10 मतदारसंघामध्ये 3 जागी फक्त जनता पार्टी निवडून आली. सातारा महाराज म्हणून निवडून आले. बाळासाहेब देसाई पाटण त्यांचं पूर्वीचं कर्तृत्व म्हणून निवडून आले. आणि शिवाजीराजे निंबाळकर ते राजे म्हणून. म्हणजे जनता पार्टीचा ह्यात तसा काही संबंध, फार कमी संबंध. जो तो आपल्या कर्तृत्वावर, जो तो आपल्या ह्याच्यावर निवडून आला. असे 3 उमेदवार निवडून आले. आणि त्याच्यानंतरचा सगळा काळ सांगायचं म्हणलं तर खूप वेळ जाईल. आपण इथं अशीच राजघराण्याची एंट्री झाली. फक्त एक किस्सा सांगतो की अतिशयोक्ती वाटेल लोकांना. गजानन गरुड म्हणून त्यावेळेला अपक्षांचा नेता होता. जनता पार्टीला पूर्ण बहुमत मिळालेलं नव्हतं. शेका पक्ष वगैरे सगळे बरोबर होते. गजानन गरुडांनी त्यावेळेला अशी भूमिका घेतली होती की त्यांनी अभयसिंहाला बघितले नव्हतं. वस्तुस्थिती की सातारचा राजा निवडून आला आहे, त्याला जर का तुम्ही CM करत असाल, त्याच्याकडे काय 10-12 अपक्षांचा गट बांधला होता. मी माझ्या अपक्षांचा पाठिंबा त्याला द्यायचो. बरं. आणि हे SM जोशींनी मला सांगितलेलं आहे. SM जोशी तर खोटं बोल नाही, SM जोशी फार मोठे नेते होते. अण्णांनी मला सांगितलं असं असं आहे. मी अभयसिंहराजे मग अभयसिंहराजे, मी डॉक्टर महंती साहेबराव पाटील आणि फलटणचे आसूचे आपले बंटीराजे खर्डे असे आम्ही मुंबईला गेलो. मुंबईला इतक्या वेगानं हालचाली चालल्या होत्या की वसंतदादा आणि तिरपुडेचं केव्हा सरकार बनलं आम्ही लय अज्ञान कळलं पण नाही. त्यामुळे ती संधी गेली. आणि नंतर जे सरकार आलं ते शरद पवारने बंड केलं, वसंतदादाचं हे केलं आणि पुलंचं सरकार आलं. मग ते पुलंच सरकारने यांना डावललं. पुलंच सरकार काँग्रेसचं होतं, म्हणजे त्यात काँग्रेसचेच हे होतं ना. यशवंतराव चव्हाणांच्या किसनवीरांच्याच याने झालेलं होतं. त्याच्यामुळे त्यांनी अभयसिंहांना बाजूला ठेवलं. अभयसिंहांना राजघराण्याला खरं ओळखलं तुमच्या मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुलेनं, अब्दुल रहमान अंतुलेनं. आणि अंतुलेनं 1980 साली ते काँग्रेसमधनं निवडून आले होते. त्यांना पहिलं राज्यगृहमंत्रीपद दिलं आणि तिथनं त्यांची चढती कमान सुरू झाली. असं राजकारणात त्यांचा शिरकाव झाला. पण मानानं अनेक वाघाची एंट्री म्हणतो ना, असं हे राजकारणात आलं आहे. कुठंतरी मिनत्या करून हे करून आलेलं नाही, तडजोडी करून नाही. हा काय माहीत आहे का, जरी मी आत्ता वेगळ्या पक्षात असलो वेगळे तरी जे वस्तुस्थिती आहे ही सांगायला बसलो. पक्षी अभिनिवेश बाळगून मी नाही बसलो. नाही, जे बघितलं पाहिलं ते मी सांगितलं. त्यात काय चुका असतील माझ्या, मला माफ करा. ते वैयक्तिक मत आहेत. नाही, तुम्ही जे काय अनुभव नाही जे सांगितलं याच्यामध्ये काही जर का गफलत झालेली तर स्मरणातून काही गोष्टी राहिल्या असतील किंवा चुकीच्या सांगितल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. पण जसं आठवतंय जसं स्मरते असं मी तुम्हाला सांगत गेलो. आज किरण मानेंनी आपल्याला सलग दुसऱ्या भागामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या की ज्या आपल्याला माहिती नव्हत्या. म्हणजे नुसता प्रतापसिंह महाराजांचा राजकीय प्रवेश सांगितला नाही, तर अभयसिंहराजेंचा सुद्धा प्रवेश कसा झाला, अभयसिंहराजेंना विधानसभेची उमेदवारी कशी मिळाली, प्रतापसिंह महाराज नगराध्यक्षपदाला कसे उभे राहिले, ती निवडणूक कशी गाजली, ह्यांच्या उमेदवारांनी कशा माघारी घेतल्या. म्हणजे आज सातारकरांना माहितीसुद्धा नाही. सातारकर हे सुद्धा विसरलेत की प्रतापसिंह महाराज कधी आपले नगराध्यक्ष होते. म्हणजे त्यांना फक्त उदयनराजे आठवतात आणि शिवेंद्रराजेंच्या राजकारणामुळे भाऊसाहेब महाराज आठवतात. पण हा सगळा पट कुठंतरी एक रेकॉर्डवर येण्याची गरज होती. अनेक नव्या गोष्टीसुद्धा आपल्याला समजल्या की हे चारही भाऊ, म्हणजे आज उदयनराजे शिवेंद्रराजेंचा संघर्ष बघितल्यानंतर आपल्याला असं वाटतं की यांच्या घराण्यामध्ये पहिल्यापासून फूट असेल, पहिल्यापासून संघर्ष असेल. तर त्यांनी सांगितलं की ह्यांचे वडील आणि शिवाय यांची आणखी 2 चुलते हे सगळे मातृभक्त होते आणि आईच्या आदेशावर चालणारे होते. म्हणजे शिवाजी महाराज जसे आईच्या आदेशावर चालले तसंच पुढची वाटचाल त्यांच्या सगळ्या वारसांनी केलेली आहे. आणि राजघराण्याचा नेमका राजकारणामध्ये प्रवेश कसा झाला, मी या सगळ्या भागामध्ये कमी बोललो कारण माझा जन्म 77चा आहे.
त्यामुळे मला ही गोष्ट काही माहिती असण्याचं कारण नाही. जे काय ऐकलं आहे, जे काय अनुभवलं आहे, किंवा अदालतवाड्यातले जे शिवाजीराजे होते, अभयसिंह राजेंचे, प्रतापसिंह महाराजांचे लहान भाऊ सगळ्यात, त्यांनी अनेक गोष्टी मला सांगितलेल्या आहेत. त्याचीच उजळणी मी किरण मानेंकडनं करून घेतली आणि ती रेकॉर्डवर आणण्याचा प्रयत्न केला. किरण माने साहेबांनी किंवा किरण माने सरांनी आपल्याला खूप वेळ दिला. मी त्यांचे मनापासून आभार मानतो, कारण हा ठेवा पुढच्या पिढीपर्यंत जाणं गरजेचं होतं. कारण हे कुठेही लिखित नाही. ह्या सगळ्या कथा आहेत, ह्या आम्ही इकडून तिकडून ऐकतो, तुम्ही त्या जगलेल्या आहेत. वयोपरत्वे एखादी दुसरी गोष्ट राहूही शकेल, पण तुम्ही काय कथांचं मिथिक व्हायच्या आत लिखाण करा. लिखाण करू, आता तुम्ही करू शकता. करू आपण ते करू. तर किरण माने सरांनी आपल्याला खूप वेळ दिला. मी मनापासून त्यांचे आभार मानतो. आणि सातारच्या पिढीकडे, महाराष्ट्राकडे हा राजकारणाचा ठेवा सुपूर्त करताना किरण मानेंना आम्हाला अतिशय आनंद होतोय. धन्यवाद.